आपली संस्कृती आपली शान. पुण्यात आहे कसबा गणपतीचा पहिलाच मान. विद्येच्या माहेरघरात पुण्याची उंच मान. जगदीश रावांचं नाव घेते. आमचा हा महालक्ष्मी ग्रुप आहे खूप छान, आहे खूप छान. रोज रोज कसरत तारेवरची, लाडकी सून मी सासूबाईंची. रोज रोज ऑफिस, रोज घर काम, मंगळागौरीचे खेळ खेळू छान. पळत पळत बस गाठायची, सगळ्यांची मर्जी सांभाळायची. बेलाच्या झाडाचं त्रिकोणी पान, त्रिकोणी पान. हनुमान फुगडी आमची दिसते छान, दिसते छान. धंद तोडी एका पायाची फुगडी. धंद तोडी मैत्रिणींची फुगडी. धंद तोडी धंद तोडी. गवळण फुगडी गरगर फिरे, गरगर फिरे, ताकाचा डेरा गोल गोल फिरे, गोल गोल फिरे. गवळण फुगडी गरगर फिरे, गरगर फिरे, ताकाचा डेरा गोल गोल फिरे, गोल गोल फिरे, गोल गोल फिरे. अंदुरलं मांदुरलं तुझं नाव काय? मेल्या माझ्या नावाशी तुला करायचं काय? कोल्हापूर गावा तुला द्यायची है, तुला द्यायची है. नको रे बाबा कोल्हापूर गावा, फेटेवाल्यांची मला भीती वाटते. हे अंदुरलं मांदुरलं तुझं नाव काय? मेल्या माझ्या नावाशी तुला करायचं काय? हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. गोडतोडे घालू आपण नटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. गजरा माळू नटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. नथ घालू नटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. अगोटा पागोटा घाली पिंगोटा. मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते, लाल साडी आणीन म्हण. चला ना हो वंस, मी नाही येत. अगोटा पागोटा, अगोटा पागोटा. आज श्रावण महिन्यातील आपला पहिला मंगळवार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या ह्या सगळ्या सख्यांनी इथे मंगळागौरीचे खेळ केलेले आहेत. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मंगळवार आहे, मंगळागौरीचे खेळ होणार आहेत, मग सख्या कुठे आहेत? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम मैत्रीचं. वा ताई, तुझं नाव सांग बरं. शलाका गाडगे. ओके, आणि तुझं नाव सांग बरं. सौ मेघा मसवडे. ओके, मेघाताई आणि शलाकाताई, खूप खूप स्वागत आहे तुमच्या टीमचं. ओके, आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम सोबती. सौ नमिता नातू. नमिता नातू आहे ना? नमिता निशांत नातू. ओके, आणि ताई तुझं नाव सांग बरं. सौ धनश्री शिरीष देशपांडे. हो हो, धनश्री ताई आणि नमिता ताई, खूप खूप स्वागत आहे तुमच्या टीमचं. आणि स्वागत करूया टीम दोस्ती. ताई तुझं नाव सांग बरं. सौ भारती दिलीप राणे. आणि ताई तुझं नाव सांग. संगीता गिरीश दळवी. संगीता ताई, स्वागत आहे तुमच्या टीमचं. ओके, आणि आता येते टीम सवंगडी. ताई तुझं नाव सांग बरं. सौ अपर्णा जगदीश बवरे. आणि ताई तुझं नाव सांग. सौ सुनंदा सुधीर नारकर. सुनंदा ताई. एक मिनिट, अरे ह्यांनी पण गॉगल घातलाय. सगळ्याच गॉगल घालून आलेले आहेत.
पण आता तुम्ही सगळे मंगळागौरीचे खेळ तर तुमचे करून झालेले आहेत, तर आपल्या 16 सख्यांचे खेळ अजून बाकी आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चारही टीमसाठी. आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मला सांगावे लागतील, त्या नीट ऐकायचे आहेत. कसं आहे की 3 खेळ आपले असणार आहेत. 3 खेळ असणार आहेत आणि प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम आहे त्यांना मिळणार आहेत 10 गुण. आणि जी शेवटची टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 0 गुण. असं प्रत्येक खेळामध्ये असणार आहेत. पण इथे गंमत अशी आहे, म्हणजे गंमाडी गंमत आहे. म्हणजे एक संधी आहे तुम्हाला, ती अशी की नाही मी ती सांगणार नाही, मी तुम्हाला ती दाखवणार. बघायची तुम्हाला ती गंमत? या रे, ही बघा, ही आहे ती गंमत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ही गंमत म्हणजे काय, ही जादूची छडी आहे. म्हणजे कसं आहे की ही जादूची छडी फिरवली ना की तुम्हाला जे गुण मिळाले ते दुप्पट होणार. पण अट अशी आहे की ही जी जादूची छडी आहे ती तुम्हाला संपूर्ण खेळामध्ये एकदाच वापरायची. आणि ही जादूची छडी वापरल्यानंतर जेव्हा आपण एकूण गुणसंख्या बघू, आपला स्कोअर बोर्ड एकूण गुणसंख्या सांगेल, त्यामध्ये जी आपली आजच्या भागाची विजेती टीम असणार आहे त्यातली ताई होणार आहे हुकुमाची राणी, आणि सखी होणार आहे अर्थातच लाडकी सखी, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. चला तर मग मंडळी, जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. बरं, हा पहिला खेळ मी तुम्हाला सांगतो काय आहे. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. आता हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहे, दुसरा खेळ आहे तो सखी खेळणार आहे, आणि तिसरा खेळ ताई आणि सखी मिळून खेळणार आहे. तर आता हे जे रिंग दिसत आहेत त्या रिंगा म्हणजे आहेत तुमचं माहेर, आणि आता जिथे तुम्ही उभे आहात ते आहे सासर. पण माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, त्या रिंगेत उडी मारायची. ओके, सासर म्हटलं की पुन्हा मागे उडी मारायची. जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. आणि उडी मारताना तुम्हाला हनुमान फुगडीने उडी मारायची. की हा जो पहिला खेळ, या पहिल्या खेळासाठी तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे, तुम्हाला वापरायची आहे. ओके, अजून कुठल्या टीमला वापरायची आहे जादूची छडी? तुम्हाला पण वापरायची आहे. बर, तुम्हाला वापरायची आहे? नाही, तुम्हाला वापरायची आहे. वापरायची आहे म्हणजे या पहिल्याच खेळामध्ये सोबती टीम, मैत्री टीम आणि सवंगडी टीम यांना जादूची छडी वापरायची आहे. ओके, माहेर. ओके, सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर. अरे बापरे, सासर माहेर. अरे बापरे, जातो बाबा मी इथे. ओके, सासर माहेर, माहेर. शाबाश ताई, तू बाद झालेली आहेस, त्यामुळे मागे उभी राहू शकतेस. आणि आता बघूया. ओके, सासर माहेर, सासर, सासर. पाय लागलेला आहे, आमच्याकडे प्रूफ आहे. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. ताई उशिरा उडी मारलेली आहे, त्यामुळे तू बाद झालेली आहेस. ओके, आणि या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्याच्यानंतर दुसरी विजेती टीम आहे टीम दोस्ती, तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची टीम आहे ती टीम आहे टीम सोबती, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सवंगडी, तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. सोबती टीम, मैत्री टीम आणि सवंगडी टीम तुम्ही जादूची छडी वापरणार आहात. द्या बरं त्यांना. छडीची कमाल, गुणांची धमाल, छडीची कमाल, गुणांची धमाल. मौतचा कुवा, मौतचा कुवा. असं जवळजवळ वाटत होतं. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. तुम्हाला या खेळामध्ये 0 गुण मिळालेले असल्यामुळे छडी फिरवून सुद्धा तुमची गुणसंख्या 0च राहणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही छडी वापरली नाही तरी चालले. ओके, आता जादूची छडी वापरल्यानंतर आता आपण जाऊया स्कोअर बोर्ड कडे. आघाडीवरती आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
दुसरा खेळ आपण खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव काय, तो कसं खेळायचं, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण गप्पा करणार आहोत. हा, काय सगळ्या सख्या इथे जमलेल्या आहेत. म्हणजे एक काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर द्यायची. हा, प्रश्न विचारल्यानंतर ती व्यक्ती कोण आहे तर सगळ्यांनी त्या व्यक्तीकडे बोट दाखवायचे. पहिला प्रश्न आहे, जेव्हा तुमचा प्रोग्राम ठरतो त्या प्रोग्रामला येण्यासाठी उशीर कोणाला होतो? कोण? मेघारे. का बरं, का उशीर होतो प्रोग्रामला यायला? ह्या सगळ्या जणी सिटीमध्ये राहतात, पुणे सिटीमध्ये, पेठ एरियामध्ये, आणि मी राहायला सिंहगड रोडला शिफ्ट झाल्यामुळे आत्ता नवीनच मला यायला प्रचंड ट्रॅफिक लागतो, त्यामुळे मला उशीर होतो. अच्छा, पण मग अशा वेळेला 2 तास आधी का नाही निघत? बरोबर. घरातलं सगळं करून नाही वेळ होतो एवढा. ह्यानं नसतं करायचं घरातलं? माझी मुलगी लहान आहे ह्या सगळ्यांपेक्षा. तिची सखी जाम बाजू घेते तुझी. हा, ओके, हरकत नाही. नाही बरोबर आहे. कसं आहे, आपणच आपल्या मैत्रिणीला समजून घेतलं पाहिजे. घरात छोटं बाळ आहे, कारण ते सगळं घरातलं करून बाहेर पडताना उशीर होतो. आणि पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्यामध्ये बडबड करणारी ताई कोण आहे जास्त? तिला सांगावं लागतं, अगं बाई आता गप्प बस. कोण? नमिता ताई. हातात mic. प्रोफेशनच प्रोफेसर आणि बिझनेस आहे हो. मी बोलले नाही तर विकू काय आणि मी शिकवू काय? हो, सगळीकडे थोडीच व्यवसाय आणायचा आपला. की तुमच्यामध्ये सगळ्यात पटकन रागवणारी कोण? कोण? नाही अपर्णा काकू. माघार घे. कोण बहुमत अपर्णा काकूंकडे, म्हणजे अपर्णा ताईंकडे. सगळ्या जणी खूप भांडतात, खेळतात. म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की तू भांडतेस. माझी जागा इथेच आहे, माझी जागा तिथेच आहे. जागेवरून भांडणं होतात, बरोबर. लवकर येण्यावरून भांडणं होतात, म्हणून मग रागवावं लागतं त्यांना. जागेवरनं सगळीकडेच भांडण होतात. हा, बरोबर आहे. मस्त. आणि काय हे प्रश्न विचारल्यामुळे आम्हाला कळलं की कुठली ताई कशी येते. हा, आता आपण सुरू करूया आपल्या या दुसऱ्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे, हाती आहे सूप, फुगे फोडते खूप. आता हा खेळ कसा खेळायचा मी सांगतो. तुम्ही बघतायत की तुमच्या समोर सूप आहे आणि फुगे लावलेले आहेत. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर सूप हातात घ्यायचंय आणि असं पकडून एक फुगा फोडायचा आहे. खाप. पुन्हा जागेवरती यायचंय. ओके, कळलं? आणि आल्यानंतर हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी सखी कुठली, तिसरी कुठली आणि चौथी कुठली. ओके, बरं. आता अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रश्न, की या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? वापरायची आहे. बरं, या खेळासाठी जादूची छडी वापरायची आहे टीम दोस्तीला. ओके, आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, रेडी, टपाक, जागेवरती यायचंय. हा, जागेवरती यायचंय. पुन्हा हे उडवतच नाहीये. व्हेरी गुड. 2 राहिलेत. नाच ग घुमा, कशी मी नाचू. हा, फुगा फोड. हा, जोरात पाय मार. हा, फोड. अरे ये गप ना जागे. हा, ओके, माफ. हा, फुगा फोड. हा, नाच ग घुमा. हा, ओके. आणि आता या खेळाचा निर्णय बघूया. या खेळामध्ये विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. आणि दुसरी विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 0 गुण. तर या खेळामध्ये जादूची छडी वापरणार होती टीम दोस्ती, तर तुम्ही ती जादूची छडी आता वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे आणि बघूया स्कोर बोर्ड काय सांगतोय आपल्याला. त्याच्यामुळे आता आघाडीवरती आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. पण त्याआधी मंडळी, अर्थातच त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं माहेर कुठलं? माहेराबद्दल सांगायचं तर मी माझ्या लहानपणीच माझी खरं आई वारली, म्हणजे खूप 4-5 वर्षाची असतानाच. आणि वडील माझ्या लग्नाच्या वेळेस वारले. तसं सांगायला गेलं तर माहेराबद्दल बोललं जाते, पण मी माझ्या सासूबद्दल बोलीन. सासूबाईंबद्दल? माझ्या सासूबाईंनी
म्हणजे मी लग्न होऊन आली तसं मला कुठल्याच बाबतीत त्यांनी अडवलं नाही. सासूबाई, माझे मिस्टर, म्हणजे मला जेवढं माहेरी प्रेम नाही मिळालं तेवढं मला सासरी मिळालं आहे. आणि आज माझी सासू ती ॲडमिटच आहे. आता इथे हॉस्पिटलमध्ये आहेत? हो, हॉस्पिटलमध्येच आहेत. म्हणजे मला आईपेक्षा पण त्यांनी जास्त मला सांभाळलं असं. पण ताई म्हणजे आता तू आई पेक्षा तू सासूंबद्दल जास्त बोलतेस, तर सासू बद्दलची इतकी आपुलकी कशी काय? म्हणजे तर माझं जसं लग्न झालं तेव्हा मला शिक्षणाची आवड होती, तर त्यांनी पुढाकार घेऊन मला टीचर ट्रेनिंग कोर्स करायला लावला. त्यांच्यामुळे मी शाळेत नोकरीला लागली होती. नंतर हे जे मंगळागौरीचे खेळ म्हणा किंवा मी गणपतीतसुद्धा जिवंत देखावा करते. रात्री 2-2, 3-3 वाजता म्हणजे मी घरी येते. पण कधी माझ्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने मला अडवलं नाही. आणि सासू म्हणजे असं त्यांचे मला साथ लाभली आहे छान. अच्छा, म्हणजे खूप सपोर्ट केलाय त्याने. खूप सपोर्टिव्ह आहे. आज त्या म्हणजे हे सगळं आता बघायला म्हणजे त्यांना अजून त्याच्यात नाही आहेत, त्या माहीत नाही. त्यांना आनंदच होईल मी जर अशी टी व्हीवर आली तर. पण आज ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तू आज इथे आलेली आहेस. असं म्हणतात ना की शो मस्ट गो ऑन. आणि हे मी जाणू शकतो ताई, कारण मी स्वतः एक कलाकार असल्यामुळे आपण एकदा कमिटमेंट दिली की म्हणजे आपल्याला आपली प्रायोरिटी आपलं काम असतं. म्हणजे घरातल्यानं सुद्धा आपण तितकं महत्त्व देत नाही. हे मला असं वाटतं ना की खरंच अशी सासू प्रत्येक ताईला मिळाली पाहिजे. खरंच माझ्या सगळ्या ताईंचा संसार असं सुखाचा आणि आनंदाचा होईल. ताई, तुमच्या सासूला खरंच उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करतो. आता जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. ओके, माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या तिसऱ्या आणि अत्यंत मजेशीर आणि धमाकेदार खेळाला. कारण हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या खेळातून ठरणाऱ्या आजच्या भागाची विजेती टीम आणि त्या अनुषंगाने हुकमाची राणी आणि अर्थातच आपली लाडकी सखी. आणि आता या खेळाचं नाव आहे लाट्याबाई लाट्या, लाट्याबाई लाट्या. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या 2 करवंट्या आहेत ना, त्या 2 करवंट्या अशा डोक्यावरती व्यवस्थित ठेवायचे, बॅलन्स. संगीत सुरू होईल त्या संगीतावरती तुम्हाला नाचत नाचत फेऱ्या मारायच्या, गोल फेऱ्या मारायच्या. जसं संगीत थांबेल तसं लाट्याबाई लाट्या करत 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 ती लाईन क्रॉस करायची. ओके, बरं. आता हा जो खेळ आहे या खेळामध्ये एकाही टीमला आता जादूची छडी वापरता येणार नाहीये, कारण ऑलरेडी वापरून झालेली आहे. चला तर सुरू करूया. बरं, करवंटी डोक्यावरती ठेवा. करवंटी पाडून द्यायची नाहीये. आणि म्युझिक प्लीज. लाजू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता, जुडवी टचकली, बाई बाई जुडवी टचकली. लाजू किती कंबर लचकली. आता यायचंय पुढे पटकन. लाईन क्रॉस करायची आहे, लाईन क्रॉस करायची आहे. धावत 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 हात वरती करायचंय, हात वरती करायचंय, जागेवरतून हात वरती करायचंय. या खेळामध्ये विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम सवंगडींना मात्र मिळालेले आहेत 0. बरं, आता या खेळामध्ये जादूची छडी एकाही टीमला वापरता येणार नव्हती. त्यामुळे आता आपण स्कोअरबोर्ड बघूया आणि एकूण गुणसंख्या काय ते बघूया. एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 60, मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 100. हो, दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 0. त्यामुळे अर्थातच आजच्या भागाची विजेती टीम आहे टीम मैत्री. त्यामुळे मेघाताई झालेली आहे हुकुमाची राणी आणि शलाकाताई झालेली आहे लाडकी सखी, ज्यांना मिळतोय मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. इतर टीमनी नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला छानशी भेट वस्तू आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
मंडळी, मेघाताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी शलाकाताई, तिला आपण हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. मैत्रिणीची साथ मिळाली म्हणून हे यश आहे, टीमचं यश आहे, माझ्या एकटीचं नाही. बरं, ते आता तू हुकमाची राणी झालीस तर काय तुला हुकूम इथे सोडावं असं वाटतं? मला हुकूम असा समाजातल्या सगळ्या महिलांना द्यावासा वाटतोय. मी ज्या वेळेस माझा पहिला जॉब होता तर त्या पहिल्या जॉबमध्ये मी जवळजवळ 35 लोकांमध्ये मी एकटी मुलगी होते आणि 35 लोकांची जी टीम होती ती मी ॲज अ मॅनेजर म्हणून सुद्धा लीड केली आहे. आपण एक महिला आहोत म्हणून कमी आहोत किंवा आपण हे नाही करायला पाहिजे किंवा एवढ्या माणसांमध्ये तू कशी राहतेस, हे त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी मला कधीही जाणवू दिलं नाही आणि मला कायम सांगत राहिले की हे तू करू शकतेस. तर माझं समाजाला म्हणजे महिलांना सांगणं हे आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका आणि समाजातल्या आई वडील असो, भाऊ बहीण असो, सर्वांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करा. खूप छान, इथे 4 हुकूम तू दिलेला आहेस. पुन्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडते तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा हो हो हो. आणि लाडक्या सखीला मिळते तिला तिच्या हातचा माहेरचा आहे इंडक्शन. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा तुम्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन. मंडळी, आजची मंगळागौर खरंच खूप छान पार पडलेली आहे. आता सगळ्या सख्यांना खरं तर वेध लागले आहेत पुढच्या मंगळागौरीचे, तेव्हा पुढच्या मंगळवारचा भाग बघायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.